जनहितासाठी आवाज उठवला पटवारी संघाचे आंदोलन. वेदना व्यक्त करण्यासाठी रस्त्यावर उतरले पटवारी. मागण्या कर्मचाऱ्यांच्या नव्हे, नागरिकांच्या सेवेसाठी. संसाधनांच्या अभावातून आंदोलनाची वाट. पटवारी संघ आक्रमक. तत्पर महसूल सेवेसाठी पटवारी संघाचा संघर्ष. वर्षानुवर्षांच्या दुर्लक्षातून आंदोलनाचा उद्रेक. प्रशासनाकडे लक्ष वेधण्यासाठी लोकशाही मार्गाने धरणे. सेवा सुधारण्यासाठी मागण्या. जनतेच्या हिताचा मुद्दा ऐरणीवर. आमचा लढा जनतेसाठी. पटवारी संघाचा ठाम संदेश. मागण्या प्रलंबितच. पुढील टप्प्यात तीव्र आंदोलनाचा इशारा. शांततेतून अस्वस्थता व्यक्त. पटवारी संघाच्या भावना मुखर. जनहितासाठी तत्पर सेवा मिळावी या मागणीसाठी पटवारी संघाचे आंदोलन. भावना व वेदनांचा उद्रेक. सामान्य जनतेला वेळेत पारदर्शक व तत्पर सेवा मिळावी या एकमेव उद्देशाने विदर्भ पटवारी संघाने आंदोलनाचा मार्ग स्वीकारला असून या आंदोलनामागे केवळ प्रशासकीय मागण्या नसून वर्षानुवर्षाच्या दुर्लक्षातून निर्माण झालेल्या तीव्र भावना व वेदना दडलेल्या आहेत. आज दिनांक 31 डिसेंबर 2025 रोजी विदर्भ पटवारी संघ नागपूर जिल्हा शाखा यवतमाळ यांच्या वतीने उभारण्यात आलेल्या आंदोलनाच्या अनुषंगाने विदर्भ पटवारी संघ उपविभाग शाखा पुसद यांच्या नेतृत्वाखाली तहसील कार्यालय पुसद येथे एकदिवसीय धरणे आंदोलनास सुरुवात करण्यात आली. या आंदोलनातील प्रमुख मागण्या या केवळ कर्मचाऱ्यांच्या सोयीपुरत्या मर्यादित नसून थेट जनतेला मिळणाऱ्या सेवांशी निगडीत असल्याचं आंदोलनकर्त्यांनी स्पष्ट केलंय. तलाठी संवर्गाला देण्यात आलेले जुने व कालबाह्य लॅपटॉप बदलून नवीन लॅपटॉप व प्रिंटर तात्काळ उपलब्ध करून देणे. जिल्हास्तरीय ज्येष्ठता यादी 2008 पासून प्रलंबित असल्याने ती तात्काळ प्रसिद्ध करणे. रिक्त पदांवर त्वरित पदोन्नती देणे तसेच कालबाह्य पदोन्नती व इतर सेवाविषयक प्रलंबित प्रश्न मार्गी लावणे अशा प्रमुख मागण्यांचा यामध्ये समावेश आहे. संसाधनांचा अभाव, मनुष्यबळाची कमतरता आणि सातत्याने वाढणारे कामाचे ओझे यामुळे प्रशासनावर ताण येतो आणि त्याचा परिणाम शेवटी सामान्य नागरिकांवर होतो. त्यामुळे ही लढाई केवळ कर्मचाऱ्यांच्या हक्कांसाठी नसून जनतेच्या हितासाठी आहे अशी भावना विदर्भ पटवारी संघाचे माजी जिल्हाध्यक्ष कामराज चौधरी यांनी व्यक्त केली. या आंदोलनाचा पहिला टप्पा म्हणून जिल्ह्यातील 16 तहसील कार्यालयांमध्ये एकदिवसीय धरणे आंदोलन करण्यात येत असून दिनांक 2 जानेवारी 2026 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पुढील आंदोलन करण्यात येणार आहे. त्यानंतरही मागण्यांकडे दुर्लक्ष झाल्यास 6 जानेवारीपासून बेमुदत सामूहिक रजा आंदोलनाचा इशारा विदर्भ पटवारी संघाच्या महिला पदाधिकारी वनिता धुळगुंडे यांनी दिला आहे. आजच्या आंदोलनात विदर्भ पटवारी संघ उपविभाग शाखा पुसदचे सचिव मनोज कोरडे, उपाध्यक्ष सदानंद मरके, कोषाध्यक्ष संदीप राऊत तसेच माजी जिल्हाध्यक्ष कामराज चौधरी, माजी जिल्हा उपाध्यक्ष संजय मार्कंड यांच्यासह पुसद तहसील कार्यालयातील सर्व ग्राम महसूल अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. शांततामय, शिस्तबद्ध आणि लोकशाही मार्गाने आपली व्यथा मांडत प्रशासनाने या मागण्यांची गांभीर्याने दखल घ्यावी, जेणेकरून जनतेला अधिक सक्षम व तत्पर महसूल सेवा देता येईल अशी अपेक्षा आंदोलनकर्त्यांनी गाण्याच्या स्वरूपाने व्यक्त केली. प्रतिनिधी कृष्णा तोडके, पुसद. कष्ट सारे माझ्याच करारे, म्हणूनच ऑनलाईन झाले 7 बारे, म्हणूनच ऑनलाईन झाले 7 बारे, हे तुला गेले हातात 7 बारे, आता उतारे गेले कष्ट सारे माझ्याच करारे, केले एडिट आम्ही केले री एडिट रे, आणि ओडीसी तरी आंदोलन करावे लागते, तरी आंदोलन करावे लागते, साऱ्या कष्टाची वाट ही लागली रे, फिरपार 7 12 8 उतारे, गेले कष्ट सारे माझ्या सहकार्या रे. पीएम किसान असो वा ॲग्रिस्टॅग असो अनुदान वाटप की आपत्ती असो, कामासाठी फक्त पटवारीच दिसे, कामासाठी फक्त पटवारीच दिसे, या मनक्याला कोंडेलीच झाला रे, फिरपार 7 12 8 उतारे,
केले कष्ट सारे माझ्या सहकार्या रे, हे फेरफार 7 बारे 8 उतारे, केले सहकार्याने माझ्या सहकार्या रे, म्हणूनच ऑनलाईन झाले 7 बारे, भेटू लागले हातात 7 बारे. धन्यवाद. पटवारी संघ नागपूर येथील अध्यक्ष बाळकृष्ण गाडवे साहेब, तसेच पटवारी संघ जिल्हा शाखा यवतमाळचे अध्यक्ष भरतजी पिशे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आज जिल्हाभर आंदोलन चालू आहे. गेल्या 10 तारखेला आम्ही आमच्या जिल्हाभरातील सर्व तलाठी बांधवांनी लॅपटॉप शासनाला जमा केलेले आहेत. आज आंदोलनाचा दुसरा टप्पा म्हणून आज दिनांक 31/12/2025 रोजी आम्ही प्रत्येक तहसील कार्यालयासमोर 1 दिवसीय धरणे आंदोलन करत आहोत आणि यानंतर 2 तारखेला पूर्ण जिल्हा स्तरावर 1 दिवसीय धरणे आंदोलन होणार आहे. त्यानंतरही जर आमच्या मागण्या मान्य झाल्या नाही तर दिनांक 6 तारखेला आम्ही काम बंद आंदोलन करत आहोत. कारण आमच्या मागण्या ह्या न्याय्य आहेत. गेली अनेक वर्ष अत्यंत आमच्या सोयीसुविधा आहेत ज्याच्यावर आम्ही काम करतो त्या आम्हाला पुरवल्या जात नाहीत. आमच्या सेवाज्येष्ठतेचा जो प्रश्न आहे तो मार्गी लागत नाही. अत्यंत म्हणजे न्याय्य मागण्या म्हणजे पगारवाढीचा मुद्दा नाही किंवा कुठला आमची स्वतःसाठी मागणी नाही. शेतकऱ्यांच्या हितासाठी शेतकऱ्यांचं काम वेळेवर व्हावं, गतिमान व्हावं यासाठी आम्ही प्रशासनाकडे लॅपटॉप, प्रिंटर, अत्याधुनिक स्कॅनरची आम्हाला मागणी आहे. आणि जे प्रिंटर 5 वर्ष लॅपटॉप प्रिंटर चालतं ते गेली 10 वर्ष आम्ही चालवत आहोत. स्वतःचा पैशाने खर्च करून त्याची दुरुस्ती करत आहोत. ही कुठंतरी मनाला खेद वाटणार आहे, दुःख वाटणार आहे आणि याची शासनाने जर दखल घेतली नाही तर आता आम्ही पूर्ण जिल्हाभर काम बंद आंदोलन करणार आहोत. जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होणार नाही तोपर्यंत हे आंदोलन कायम असेल चालू. लॅपटॉप जमा केलेत आपण, तर नागरिकांच्या सुविधेचं काय होत आहे, त्यासाठी काय व्यवस्था केली आहे आपण? लॅपटॉप शासनाला जमा केल्यानंतर जो 7 बार आहे जो पोर्टलवर तो ऑनलाईन काढता येतो. पण बाकीचे जे कामं आहेत, ही फेरफार असेल, ही चावडी असेल, जे काही आम्ही ऑनलाईनची रोजची कामं करतो ती पूर्णपणे ठप्प आहेत आणि आमच्या ह्या आंदोलनामुळे शेतकऱ्यांचं नुकसान होत आहे. याचीही शासनाने दखल घ्यायला हवी. विदर्भ पटवारी संघ नागपूर आमचे मार्गदर्शक केंद्रीय अध्यक्ष बाळकृष्ण गाडवेजी यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा शाखा यवतमाळ यांनी विविध मागण्यांसाठी तलाठी संवर्गाच्या विविध मागण्यांसाठी जिल्हाभर आंदोलन उभारण्यात आलेलं आहे. या आंदोलनाचा पहिला टप्पा म्हणून आज तहसील कार्यालयातील प्रत्येक 16 तहसील कार्यालयामध्ये आम्ही 1 दिवसीय धरणे आंदोलन देत आहोत. आमच्या मागण्या ज्या आहेत त्या बऱ्याच दिवसापासून प्रलंबित आहेत आणि शासनाने या मागण्यांची दखल न घेतल्यामुळे नाईलाजास्तव आम्हाला हे पाऊल उचलावं लागत आहे. या आमचा आंदोलनाचा पहिला टप्पा असून आम्ही येत्या 2 तारखेला आंदोलनाच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करणार आहोत. त्याशिवाय जर मागण्या आमच्या पूर्ण झालेल्या नाही तर आम्ही 6 तारखेपासून संपूर्ण जिल्ह्यातील तलाठी हे सामूहिक ध्वज आंदोलन करतील. आमच्या मागण्या ह्या आहेत की 2017पासून शासनाने आम्हाला लॅपटॉप दिलेले होते आणि त्याची कालमर्यादा जी आहे ते निर्लिखित करण्याची मर्यादा ही 5 वर्ष असून आज 9 वर्ष झाले तरी शासनाने आम्हाला सुव्यवस्थित असे दर्जेदार लॅपटॉप पुरवलेले नाही. त्यामुळे आम्ही शेतकरी वर्गांना वेळेवर 7 बारा उपलब्ध करून देऊ शकत नाही. ह्या मागण्यासह आमच्या सेवाज्येष्ठता यादीवर अजूनही प्रसिद्धी त्यांनी आत्तापर्यंत केली नाही 2008पासून. शिवाय आमच्या ज्या पदोन्नती आहेत त्या पदोन्नती गेल्या 2 वर्षापासून मंडळ अधिकारी म्हणून तलाठी संवर्गात पदोन्नती दिलेली नसल्यामुळे नाईलाजास्तव आमच्या ज्या काही आम्ही वेळोवेळी 4 वर्षापासून प्रशासनाला जी निवेदनं दिली त्याची कुठेही दखल प्रशासनाने न घेतल्यामुळे आम्हाला हे आंदोलन करावं लागत आहे. तर हा आंदोलनाचा पहिला टप्पा आज विदर्भ पटवारी संघ उपविभाग शाखा पुसदच्या वतीने तहसील कार्यालय च्या समोर आयोजित करण्यात आलेले आहे. आपले हक्क अधिकार मिळवून देण्यासाठी सत्ताशाही, न्यायासाठी सत्ताशाही, भ्रष्टाचार उघड करणार सत्ताशाही, लोकांच्या कल्याणासाठी सत्ताशाही, लोकजागृतीचे माध्यम सत्ताशाही, लोकशाही टिकविण्यासाठी लढाई
म्हणजे सत्ताशाही. शासन प्रशासनाला कर्तव्याची जाणीव करून देणार सत्ताशाही. चालू घडामोडीचे अपडेट मिळवण्यासाठी सत्ताशाहीच्या YouTube चॅनलला आजच सबस्क्राईब करा.